तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, ते म्हणजे लेक लाडकी योजनेसंदर्भात. आतापर्यंत ज्या महिलांनी लेक लाडकी या योजनेचा अर्ज भरलेला आहे, त्यांच्या खात्यामध्ये आता 5,000 रुपये पहिला हप्ता क्रेडिट केला जाणार आहे. नेमकं लेक लाडकी योजनेमध्ये जर पाहायचं झालं तर ही योजना त्याच्यामध्ये पाहण्यासाठी आपण 30 ऑक्टोबर 2023चा GR पाहणार आहोत. मुलीच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आणण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत जर पाहिलं तर मुलीला टोटल एकूण 1,01,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. कशी दिली जाणार आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर जी काही ही योजना आहे, पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, मुलगी पहिलीमध्ये गेल्यानंतर 6,000 रुपये आणि 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये आणि 11वीत गेल्यावर 8,000 रुपये आणि त्यानंतर मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये असे एकूण 1,01,000 एवढी रक्कम दिली जाणार आहे. मग याच्यासाठी कोण पात्र आहे? पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील व्यक्ती. मग याच्यासाठी नेमकं कागदपत्र काय लागतात, कधीपासून लागू आहे, ही योजना जर पाहिलं तर GR आहे 30 ऑक्टोबर 2023 रोजीचा, परंतु ही योजना आहे तुम्हाला लागू होण्यासाठी 1 एप्रिल 2023 पासून, म्हणजेच 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर ज्या मुलींचा जन्म होईल तिच्यासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. योजनेचे उद्दिष्टे आहेत ते आपल्याला तेवढी पाहायची गरज नाहीये. नेमकं याच्या अटी शर्ती काय आहेत आता हे पाहणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. अटी शर्ती पाहत असताना तुम्ही सर्वप्रथम पाहू शकता की ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबासाठी आहे. 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील. तसंच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. फक्त मुलीसाठी लागू आहे. समजा पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. किंवा दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जर जुळी अपत्य जन्माला आली आणि त्याच्यामध्ये एक मुलगा किंवा दोन्ही मुली असतील तर या योजनेचा लाभ त्यांना देण्यात येणार आहे. मात्र त्यानंतर कुटुंब नियोजन करणे हे गरजेचे असणार आहे. समजा 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी अथवा मुलगा आहे आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना सुद्धा ही योजना सुरू राहणार आहे, परंतु त्यानंतर कुटुंब नियोजन करणं माता पित्यांना आवश्यक आहे. लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे. लाभार्थ्याचं बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणं गरजेचं आहे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखापेक्षा जास्त नसावं, म्हणजे 1 लाखापर्यंत असणं गरजेचं आहे. याच्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहे तुम्हाला आता? कागदपत्रामध्ये लाभार्थ्याचा जन्माचा दाखला म्हणजे मुलीचा जन्माचा दाखला, त्यानंतर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला 1 लाखापेक्षा कमी असलेला आणि हा सक्षम तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी म्हणजे तहसीलचा असलेला गरजेचा आहे. लाभार्थ्याचं आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट स्थितीला राहणार नाही. जर काढलेलं असेल तर तुम्ही देऊ शकता, नसेल तर तुम्ही ते लाभार्थ्याचं तेवढं ते धरलं नाही, परंतु शक्यतो द्याच. पालकाचे आधार कार्ड, पालकाचं म्हणजे आईचं द्या किंवा वडिलाचं द्या, शक्यतो आईचं द्या, कारण की लेक लाडकी योजना ही त्यांच्यासाठी मुलीसाठी असते. बँकेच्या पासबुक दोन्हींचं ह्याच्यामध्ये आईचं आणि मुलीचं हे जॉईंट पासबुक पाहिजे आणि राष्ट्रीयकृत बँकेचंच पासबुक पाहिजे. रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी, मतदान ओळखपत्र आणि शेवटच्या लाभाकरिता म्हणजे जे काही आपल्याला 75,000 रुपये मिळणार आहेत त्यावेळेस शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर विविध टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचे पुरावे तुम्हाला देणं गरजेचं आहे. नंतर जे काही पहिल्या मुलाच्या 3ऱ्या लाभावेळी किंवा दुसऱ्या मुलीच्या 2ऱ्या लाभावेळी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र हे तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे ही एक अट आहे. कोणतीही महत्त्वाची अट आहे म्हणजे जे काही 75,000 रुपये मिळणार आहेत 18 वर्षाला त्यावेळेस अंतिम लाभाकरिता मुलीचा म्हणजे बालविवाह झालेला नसायला पाहिजे, म्हणजे लग्नच नसायला पाहिजे. 18 वर्षाच्या पूर्वी लग्न व्हायला नको आहे. अविवाहित असल्याबाबतचे लाभार्थ्याचं स्वघोषणापत्र सुद्धा यावेळेस देणं हे गरजेचं असणार आहे.
त्यानंतर आता सदर योजना तुम्हाला अर्ज एकात्मिक बाल विकास योजना तुमच्या अंगणवाडी वगैरे असतील गावामध्ये, अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तो अर्ज करायचा आहे. नेमका तो आता अर्ज कसा करायचा, अर्ज काय आहे, कुठे मिळेल, त्याच्या संदर्भित तुम्हाला काही अडचण करायची गरज नाहीये. फॉर्म हा पोर्टलवर सुद्धा उपलब्ध आहे. ग्रामीण भागामध्ये तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे देऊ शकता आणि नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका किंवा मुख्य सेविका इत्याकडे देऊ शकता. हा GR आहे, सविस्तर पाहू शकता. त्याच्यानंतर आता तुम्हाला फॉर्म कसा आहे, फॉर्म ह्याच GR मध्ये तुम्हाला खाली पाहायला मिळेल. हा पाहू शकताय की हा फॉर्म आहे. सर्वप्रथम वैयक्तिक माहिती आहे, लाभार्थ्याचं नाव द्या, इथं आधार क्रमांक द्या, लाभार्थ्याच्या पालकाचा आई किंवा वडिलाचा आईचं द्या, मोबाईल नंबर द्या, आधार क्रमांक, ईमेल ID, सध्याचा पत्ता वगैरे टाकून घ्या, मोबाईल नंबर द्या तुमचा. या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्याची संख्या किती आहे ते लिहा. अर्ज करत आहे पहिल्या अपत्यासाठी का दुसऱ्या का जुळ्या अपत्यासाठी व्यवस्थित लिहा. खाते क्रमांक तुम्हाला इथं काय टाकायचं आहे, सर्वप्रथम इथं बँकेचा IFSC कोड टाका, इथं बँकेचे नाव टाका आणि बँकेच्या कार्ड संलग्न आहे किंवा नाही ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर मग लेख लाडकी इथं जी काय आहे तर बँक खाते क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे. तो पण तुम्हाला लेख लाडकी योजना कोणत्या टप्प्यासाठी लाभ घेत आहे, पहिल्या हप्त्यासाठी, दुसऱ्या ते टिक करणं आहे. हा फॉर्म आहे असा भरा, पालकाची इथं सही करून घ्यायची आहे. सोबत कागद जोडायचे, आपण जे काही पाहिलेले होते ते कागद इथं संपूर्ण दिलेले आहेत ते जोडायचे आहेत. आणि त्यानंतर हे अंगणवाडी सेविका यांनी भरायची माहिती आहे. अंगणवाडी सेविकेचं नाव त्यांनी कुठं आहे त्यांनी ती माहिती भरून घेतील. अंगणवाडी सेविका हे संपूर्ण घेतील. कोणते कागदपत्र आले ते टिक मार्क वगैरे इथं करून घेणार आहेत हे पाहू शकताय. हा फॉर्म तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे. पर्यवेक्षकांनी भरावीची माहिती जे कोणी तपासणी करणार आहे त्यांनी आणि अंगणवाडी सेविका यांनी द्यायची पोचपावती. ही आपल्याकडे पोचपावती आपल्याला कट करून घेऊन आपल्याजवळ ठेवायची आहे. अशा पद्धतीची ही योजना आहे. आणि याच योजनेच्या अंतर्गत आता जर पाहिलं तुम्ही तर आणखी एक GR जो निघालेला आहे तो लेख लाडकी योजना निधी वितरणासंबंधीचा हा GR आहे. कधी निघालेला आहे, आज 25 जून 2026 रोजी. ज्या महिलांनी अर्ज केलेले होते त्यांच्यासाठी जर पाहिलं तर लेख लाडकी योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला हा हप्ता आहे आता सध्याचा 18,10,20,000 रुपयांचा हप्ता. ज्यांनी अर्ज वगैरे केलेले आहेत ऑलरेडी पहिले सुद्धा वाटप झालेले आहेत आणि सद्यस्थितीला ज्यांचे पेंडिंग अर्ज होते त्यांच्यासाठी आता लेख लाडकी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना DBT द्वारे ही रक्कम विहित पद्धतीने त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली वर्ग केली जाणार आहे. अशा पद्धतीचा हा GR आहे. तुम्ही जरी केला नसाल किंवा इतर तुम्हाला लेख लाडकी योजनेसंदर्भातील माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. आणि आपल्या जी काही व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे, त्यावरती तुम्ही मेसेज सुद्धा मला देऊ शकता. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.